हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हाय सगळ्यांना, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण. तर आता रात्रीचे 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहे आणि आज आहे मयुरेशचा बर्थडे आणि आम्ही त्याला विश करण्यासाठी थांबलोय. 12 वाजायची वाट बघत त्याला अचानक जाऊन सरप्राईज देणार आहे. त्याला माहितीच नाही त्याचा आज बर्थडे आहे. चला म्हटलं आज त्याला सरप्राईज देऊया. तर आम्ही तिघं पण आता इथे थांबलोय, हे बाहेर बसलेत. आम्ही म्हटलं चला एक व्हिडिओ शूट करूया. बाहेरून कडी लावली. त्याला ना आम्ही लवकर झोपायला सांगितलंय आणि तो झोपून पण गेला, दमला होता दिवसभर. आता शांत मस्त गाढ झोपलाय. आता आम्ही जाऊन अचानक त्याला सरप्राईज देणार आहे. की नाही हो, त्यांनी केक वगैरे आणून ठेवलाय. त्याला माहिती पण नाही आम्ही केक आणलाय, लपून ठेवला केक फ्रीज मध्ये. ते खूप आम्ही कसं तरी सेटलमेंट केलं आम्ही लपून छपून सगळं. तर आता चला त्याला आपण विश करूया. लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट मध्ये हॅपी बर्थडे टाका, आहे की नाही का, विश करा. आणि आमचा कॅमेरामॅन एडिटर तोच आहे, माझा मुलगा मयुरेश. सगळ्यांना व्हिडिओ खूप आवडतात ना, एडिट पण खूप छान करतो तो. तर आज त्याचा बर्थडे आहे, तर लवकर लवकर विश करा. तर चला आम्ही पण त्याला विश करतो, तुम्ही बघाच. आता उठवतो झोपीमधून, चला हो. तर हे बघा कडी लावलेली आहे. आता किती वाजलेत बघा पहिलं. झालाय टाइम आला. चला आता दादाला देऊया आपण सरप्राईज शॉक. चला दादाची चला झोप मोड करायला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू मयुरेश. हॅपी बर्थडे टू यू. झोप लागली होती, गाढ झोपला होता मस्त. ते बघा बरोबर 12 वाजलेले आहेत. चला केक कापायला खाली. मयुरेश आलाय डोळे चुळतच. तुला माहितीच नाही ना बर्थडे. केक आणलेला माहितीये का. हे बघ किती अडचणीत ठेवलं पप्पांनी. बघ काय गारू, मज्जा आली ना. लय मजा आली. बिल्लू दादाचा बर्थडे, ये विश करे. बिल्लू काय शोधतोय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू मयुरेश. हॅपी बर्थडे टू यू. मयुरेश. तुला नाही चालला मयू केक. याला पण केक चारायचा. आ याला पण केक चारायचा. मग बिल्लू दादाचा बर्थडे, केक नाही चालला ना तुला. हा त्याला पण केक दे ना. केक खाणार. हा बर्थडे सेलिब्रेशन मस्त झालेलं आहे. आता सगळ्यांनी दादाला विश करा. आणि अजून उद्या ना, उद्या पण आमचं सरप्राईज असणार आहे. उद्या आम्ही आईच्या इकडे जाणार आहे. तर तिकडे पण मयुरेशचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. कारण आईच्या इथं दुसरा कार्यक्रम आहे. कारण बुद्ध मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणलेली आहे ना, ती स्थापन करायची. तर त्याचा कार्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये मयुरेशचा बर्थडे पण आहे उद्या. तर तिथे पण सेलिब्रेशन होणार आहे. तर भेटू आपण उद्या. तर मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही झालो तयार सगळेजण आहे बघा. आणि आता आम्ही निघालो ठाण्याला माझ्या आईच्या घरी. तर सगळेजण आलेत. आमचा बिल्लू पण आहे सोबत. हे बघा आराध्या सोबत. त्याला कुठं घरी ठेवणार की नाही. चल मयुरेश बसा. तर चला चला आता डायरेक्ट आईच्या घरी.
आता हे आम्हाला सोडून जाणार आहेत. हे बघा आमचे भाऊजी पण आले आहेत आता. बोला काहीतरी. काय बोलू. बघा काय आले बघा. चला आपण आईकडे एडिटिंग स्किल्स शिकायला पाहिजे. एडिटिंग हाच करतो ना. हा हाच करतो. भारी करतो एडिटिंग पण भारी. आईची तर काय तयारी दिसत नाहीये. आई आम्हीच लवकर आलो म्हणजे ना. हे बघा किती छान सजवलेलं आहे. हा हा हा. अरे वा मस्त डेकोरेट केले सगळं. तर आता विश करायला लागलेत. मयुरेशचं पार्टी मागतात सगळेजण. बर्थडे सेलिब्रेट करू ना आपण सगळेजण आता. केक आणून दोन्ही कार्यक्रम होतात आता. तर बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे. आणि आता वंदना घेण्यासाठी टाईम आहे. बनतेजी 2 वाजता येणार आहेत. त्यांना जरा काम आलंय म्हणून लेट झालंय थोडं. तर आता चला आईची पण तयारी बाकी आहे. सगळेजण झाले तयार. आईची तयारी बाकी आहे. आणि वरती चला आता. तर चला वरी जाऊ. आरू बघा पहिलंच आली. इथं नाश्ता चालू आहे वाटतं. एवढा उशीर. हा वैशाली कुठे. आतमध्ये स्वयंपाक करते. तर आता आम्ही बसून बोर झालोय म्हणून आता चाललो डोंगरावरती. चला तुम्हाला दाखवतो डोंगरावरती कसं झालेलं आहे. जिथं आम्ही हॉरर शॉर्ट फिल्म शूट केलेली. चला तुम्हाला दाखवतो कसं झालंय आता ती जागा. खूप डोंगरावरती आहे. चला. हीच ती जागा ह्यांनी काढलेलं आहे. हा काय शोधून काढलं. कुत्र्याची भावली. तर चला आमच्या अजून स्वयंपाक बाकी आहे व्हायचा. आणि 2 वाजता आता वंदना घ्यायची आहे. आम्ही तयारीला लागलो आता स्वयंपाकाच्या. आणि तुम्हाला माहिती आहे का आई कुठं कुठं जाऊन आली. आता मध्ये बुद्धगयाला गेली होती. आणि आता नागपूरला जाऊन आली. आणि आज संध्याकाळी परत नाशिकला जाणार आहे. आईला खूप हौस आहे अशा ठिकाणी फिरायची. आणि माहिती तुम्हाला ॲडमिट होती आई इतक्या दिवस. आणि तब्येत पण बरी नव्हती तिची. तरीसुद्धा तिला किती उत्साह आहे जायचा. काय आई. मला लई हौस आहे जायची करायची. बसत उठतात का होईना. आईचं म्हणणं आहे त्यांच्यामुळेच तर आपल्याला सगळं. हा आपलं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्यामुळेच आपण ताटमानाने या जगामध्ये वावरतो. तर अशा ठिकाणी तर गेलंच पाहिजे आहे की नाही. आणि तिथून बघा किती छान मूर्त्या आणल्यात आईनी. डेकोरेट पण बघा किती छान केलेलं आहे. आणि आता वंदना घ्यायचं आहे. आमचं चाललेलं आहे सगळं तयारी. आता येतील थोड्या वेळानंतर माणसं. तर चला आम्ही आवरून घेतो पटपट. तर आता घरी आलोय मी. मम्मी इथं बसली आहे. आता मोठी मम्मी करते काम इथं. मोठी मम्मी काय करतेस. आज पूजा आहे ना. काय बनवतेस मग. जेवण बनवते. तर चला आता वंदनाला सुरुवात होत आहे. भंतेजी पण आलेत आपले. आता सगळेजण आलेले आहेत. तर चला आता वंदना सुरू आहे. चला आता केक आलेला आहे माझा केक आणायला स्वतः मीच चाललंय.
चल तर चला आता केक घेतलेला आहे, जाऊ आता. 2 केक घेतले, 2 केक. तर चला आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.